लाखांदूर तालुक्यातील जैतपूर गावात ग्रामपंचायत प्रशासनाच्या कारभाराबाबत प्रश्न उपस्थित झालेत। स्वर्गीय महादेव पागोटे यांच्या कुटुंबाशी संबंधित घर आणि खुल्या जागेच्या वाटणीबाबत 2025 मध्ये स्टॅम्पवर वाटणीपत्र करण्यात आलं होतं। या दस्तऐवजानुसार संबंधित वारसांना समसमान हिस्सा देण्याचं मान्य करण्यात आलंय। यानंतर तंटामुक्ती समितीने समसमान वाटणीचा निर्णय दिला होता। मात्र ग्रामपंचायत रेकॉर्डमध्ये सर्व संबंधित वारसांची नोंद अद्याप झालेली नसल्याचा आरोप करण्यात आले। याबाबत वारंवार निवेदने देऊनही ठोस कार्यवाही न झाल्याने संबंधित कुटुंबांकडून नाराजी व्यक्त केली जाते। प्रकरणानंतर तातडीने निर्णय घेऊन रेकॉर्ड दुरुस्त करण्याची मागणी केली असून प्रशासन आता काय भूमिका घेत आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। या बातमीचा आढावा घेतलाय प्रतिनिधी प्रकाश नागतोडे यांनी। रवींद्र महादेव पागोटे हे जैतपूर येथील रहिवासी असून यांच्या वडिलोपार्जित जागेवर जुना घर होता आणि तो जुना घर विकून यांच्या वडिलांनी जे जागा अतिक्रमण केलेली होती त्या ठिकाणी घर बांधला आणि घर बांधल्याच्या नंतर यांचे वडील वारले आणि त्या घरावर यांच्या मोठ्या भावाचा नाव होता। यांचे मोठे भाऊ मरण पावल्यानंतर यांची जी वहिनी होती यांनी समान हिस्सा म्हणून एक स्टॅम्प पेपरवर यांना लिहून दिला की या दोन भावाचे आणि यांच्या वहिनीचे नाव ग्रामपंचायत रेकॉर्डला दर्ज करावे। परंतु त्या स्टॅम्प पेपर प्रमाणे ते नाव दर्ज न झाल्यामुळे हे यांच्यावर अन्याय झालेला आहे आणि त्या अन्याया संबंधाने यांनी अनेक ठिकाणी तक्रार केला आणि तक्रार केल्याच्या नंतर सुद्धा यांना न्याय मिळालेला नाही, तर ते न्यायासाठी वनवन भटकत आहेत। तर आपण यांच्याकडून जाणून घेऊया, काय सांगाल तुम्ही? ग्रामपंचायतने आतापर्यंत तुमच्या नावाची नोंदणी केली की नाही केली? आमची आजपर्यंत आम्ही तक्रार वगैरे केलं ग्रामपंचायतला आणि खंडविकास अधिकाऱ्यापर्यंत केलं, सर्व माहिती दिला, परंतु आम्हाला आजपर्यंत त्यांना हिंवत फिरवत ठेवला, परंतु आम्हाला काही न्याय वगैरे हे ग्रामपंचायतवाले देऊन नाही राहिले आणि काही हे नाही करून राहिले। तर मग आता आम्ही ह्या 5-7 दिवसात का 7-8 दिवसामध्ये आम्हाला निर्णय नाही मिळाल्यास आम्ही दोन भावाचा कुटुंब आम्ही संयुक्त धरून त्या ग्रामपंचायतीच्या मार्फत आपला काहीतरी आत्महत्या करण्याचा आम्ही प्रयत्न करू नका, कारण की आम्हाला तिथं स्थायिक राहताना आम्हाला न्याय आम्हाला त्या गावातून वंचित करून राहिले ते आणि न्याय नाही देऊन राहिले ते ग्रामपंचायत मधून। आणि त्यांना लाचलुचपत घेतला की काय घेतला त्या आमच्या वहिनीकडून स्टॅम्प पेपर लिहून शरी आम्हाला निर्णय तो स्टॅम्प पेपर वगैरे सर्व साऱ्या गोष्टी ग्रामपंचायतला तक्रार आम्ही देऊनही माहिती देऊनही ग्रामपंचायतवाले आम्हाला टाळाटोळी करून राहिले। म्हणजे हे कोणती धरती आहे साहेब? म्हणून आम्ही आता उभे राहणार नाही। आम्हाला तिथं राहायला एक तर जागाही नाही, त्याच्यामुळे आम्ही बाहेर पोट पाणी भरण्यासाठी आम्ही आमच्या गंभीर परिस्थिती असताना आम्ही बाहेर पोट पाणी भरावासाठी गेलो होतो। ह्या आमच्या वहिनीकडून काय घेतला लाचलुचपत आणि त्याने हा असा प्रकार करून आम्हाला न्याय नाही मिळून राहिला सर। या जैतपूर गावचेच एक नागरिक आहेत आणि पंचायत समितीचे सदस्य आहेत, तर या प्रकरणाविषयी आपण त्यांच्याकडून सुद्धा जाणून घेऊया, काय सांगाल तुम्ही या प्रकरणाविषयी? सदर प्रकरण हा लोकप्रतिनिधी या नात्याने आणि गावचा नागरिक या नात्याने ह्या सगळ्या प्रकरणाची पार्श्वभूमी मला माहीत आहे। रीतसर ज्या गोष्टी होत्या यामध्ये ग्रामपंचायत प्रशासन असो, तंटामुक्ती समिती असो, त्यांचा जो जुना अधिवास आहे, त्यांचे आईवडील असताना, त्यांचा मोठे भाऊ असताना त्यांनी जो जुना घर होता तो पाडून नवीन जागेवर अतिक्रमित जागेवर जो बांधकाम तयार केला त्या ठिकाणी त्यांचे लग्न झाले, सगळ्या गोष्टी झाल्या। संबंधित अधिकाऱ्याला याचा पाठपुरावा म्हणून चौकशी अहवाल व्हिडिओ पर्यंत येऊनच व्हिडिओ साहेबच नाही तर डीपीडीसीच्या मीटिंगमध्ये, स्थायी मीटिंगमध्ये जिल्हा परिषदला ज्या यांच्या मोठ्या वहिनी आहेत यांनी अपील दाखल केला होता, त्या ठिकाणी सुद्धा त्यांची अपील रद्द झाली। त्या संबंधानं सगळं अहवाल आणि सगळं पार्श्वभूमी लक्षात घेता तंटामुक्तीचा अहवाल असेल, गावचे मनोगत असेल, याची वारंवार रीतसर या संबंधित हक्कासाठी यांनी रीतसर तक्रार दाखल केला, परंतु आजपर्यंत प्रतिनिधी या नात्याने यांना कुठंतरी न्याय मिळावा, यांची सहानुभूती, त्यांना हक्क त्यांना कुठंतरी मिळावा हीच माझी भावना आहे। सर्वसामान्य माणसाच्या प्रतिनिधित्व करताना कुणावरही अन्याय व्हावा नाही हीच माझी अपेक्षा आहे आणि त्यांना न्याय मिळालाच पाहिजे ही
माझी आशा आहे. या संबंधानं ह्याच या ठिकाणी मला बोलावं असं वाटतं. निश्चितच या ठिकाणी ज्या पागोट्यां यांच्यावर हा अन्याय झालाय, ग्रामपंचायतनी या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी असे या लोकप्रतिनिधी या नात्याने सुद्धा राजूभाऊ भगमारे यांनी सांगितले आहे. पंचायत समितीचे BDO साहेबांनी ग्रामपंचायतला पत्र देऊन कित्येक दिवस लोटून सुद्धा यांना हक्कापासून वंचित ठेवण्याचा ग्रामपंचायतचा डाव असल्याचा आरोप पागोटे यांनी केला आहे. ग्रामपंचायतनी या प्रकरणाची दखल घेऊन येत्या 7 दिवसात यांचे नाव रेकॉर्डला दर्ज करावे अशी यांची मागणी आहे. समजा 7 दिवसात जर नाव दर्ज न झाल्यास पागोटे यांनी ग्रामपंचायतच्या समोर आत्मदहन करण्याच्या कुटुंबासकट इशारा दिलाय. मी प्रकाश नागतोडे, मराठी न्यूज 24/7 भंडारा.